हिम्मत करून लढायचं ठरवलं तर त्यांना लढण्यासाठी ज्या यंत्रणांनी साथ द्यायला हवी ती साथ दिली जात नाही. प्रसन्नजी, हे मी अत्यंत जबाबदारीनं सांगितलं पाहिजे की मागच्या 3 दिवसामध्ये एकट्या पुण्यातनं माझ्याकडे 27 केसेस आले आहेत. ज्या 27 केसेस मधले लोक महिला आयोग आणि या सगळ्या लोकांचे दरवाजे ठोठावून थकलेले आहेत आणि त्यांना कुठेही न्याय मिळालेला नाही. आता त्याही पेक्षा धक्कादायक गोष्ट ही आहे की सर्वसामान्य घरातल्या मुलींच्या पीडित असणं आणि त्यांना कोणी रेहनुमा नसणं हे तर वेगळीच गोष्ट, परंतु सत्ताधाऱ्यांच्या कुटुंबातले जे नातलग महिला आहेत यांनी पीडित असणं आणि सत्ताधाऱ्यांच्या कुटुंबात असूनही सत्ताधाऱ्यांनाच न्याय मागणं हे अजून धक्कादायक आहे. म्हणजे परिणय फुकेंच्या भाऊजाईचा ज्या पद्धतीने व्हिडिओ व्हायरल झाला आणि मी त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला, काल माझा त्यांचा कॉन्टॅक्ट झाला, उद्या मी त्यांना भेटेन, तर त्यावेळेला त्यांना मी म्हटलं की काय हो, तुम्ही कोणाकडे न्याय मागायला गेला नाहीत का? ते म्हणाला, मी माननीय मुख्यमंत्र्यांना 4 वेळा भेटलीये, माननीय मुख्यमंत्र्यांना लेखी मी सगळा पत्रव्यवहार केलाय, मी इथल्या पोलिसांकडे सातत्याने जातेय, पोलीस माझी कंप्लेंट लिहून घेत नाहीत, माझ्यावर खोट्या अॅट्रॉसिटीचा गुन्हा होतो. प्रसन्नजी, हे फार म्हणजे नोंदवण्यासारखं आहे की सोलापूरच्या निर्मला यादवने ज्यावेळेला तक्रार केली तेव्हा तिच्यावर अॅट्रॉसिटी टाकली. रिंकी बक्सलाने राहुल शेवाळेच्या विरोधात बोलायचा प्रयत्न केला तेव्हा तिच्यावरही अॅट्रॉसिटी टाकली. करुणा मुंडेवर सुद्धा अॅट्रॉसिटी टाकण्याचा प्रयत्न झाला आणि आता परिणय फुकेंची भावजई असणाऱ्या प्रिया संकेत फुके यांच्यावर सुद्धा अॅट्रॉसिटी केस दाखल केली गेली. म्हणजे कायद्याचा गैरवापर कशा पद्धतीने राजकीय लोक करतात स्वतःच्या फायद्यासाठी हे याच्यातनं स्पष्ट होतंय. विशेष की 2024 ला 7 पानांचा अर्ज अत्यंत रितसर पद्धतीने महिला आयोगाला प्रिया फुके यांनी लिहिला. त्याला रिमाइंडर 2 लेटर टाकले तरीही त्यांच्याकडून काहीच नाही. त्यांना आता मी बोलले तर त्या म्हणतात, ताई माझी 2 लहान लहान बाळं आहेत, मी त्यांना घेऊन पुण्या मुंबईला कशी येऊ? ते म्हणतात टोल फ्री नंबरवर फोन करा, पण टोल फ्री नंबरच एक्झिस्ट नाही. आणि आमच्यासारख्या लोकांनी प्रश्न विचारले तर चिल्लर ठरवतात. आणि हाईट गोष्ट अशी की त्याच्यात तटकरे साहेब इतक्या लगबगीने येतात आणि क्लीन चिट देतात. मला कमाल वाटते, महाराष्ट्रातल्या सगळ्या बहिणी तुमच्या लाडक्या असायला पाहिजेत. एकटी रुपाली चाकणकरच तुमची कशी काय लाडकी बहीण असते की तुम्ही त्यांना क्लीन चिट देता, पण त्याच तत्परतेने ना तुम्ही वैष्णवी हगवणेच्या घरी जाता, ना तुम्ही प्रिया फुकेची विचारपूस करता, ना शिरसाटांच्या सुनेवर असा काही दबाव आहे का की अचानक त्यांनी घुमजाव केले, काय प्रॉब्लेम आहे याच्यावर तत्परता मात्र तटकरे साहेब अजिबातच दाखवत नाहीत. कसा लढायचं कसं आम्ही? तुम्ही सांगा की जर आम्हाला यंत्रणाही मदत करत नाहीत, एकतर आमच्यावर सामाजिक प्रतिष्ठानची खोट्या मानकांचं झू आम्ही वागवत म्हणतो आणि इकडून तिकडून ते झू झुगारून द्यायचं म्हटलं तर तुमच्या यंत्रणा आम्हाला जगू देत नाहीत. करायचं काय आता? सुषमाजी, हे जे राजकारण्यांच्याकडे या घटना घडतात आणि याच्यामध्ये मी ही नावं जी दाखवली ती उदाहरणं म्हणून दाखवली, पण या पलीकडे सुद्धा, आणि आपण नावं नाही घेऊ शकत कारण शेवटी कायदेशीर बाबी आहेत, पण असं म्हणजे घरोघरी मातीच्या चुली म्हणाव्यात इतक्या प्रमाणात आता हे सगळीकडे बघायला मिळतंय का? समाजात सुद्धा हे बघायला मिळतंय का? आणि असं असल्यास आता हे नवीन वास्तव आहे का की लग्न औपचारिकता होत चालली आहे आणि आता हे अशा प्रकारे पॉलिगॅमीज कदाचित जास्त वाढू लागले? हे खूप धाडसी विधान आहे, मला याची कल्पना आहे, पण याच दिशेने चाललाय समाज? नाही, आता लग्न जणू काही एक इव्हेंट आणि लग्नाचा एक बाजार. म्हणजे पूर्वी लग्न अंगणात व्हायची, नंतर ती मंगल कार्यालयात व्हायला लागली. आता मंगल कार्यालयाची सुद्धा कॉन्सेप्ट बाजूला गेलेली आहे आणि आता रिसॉर्ट संकल्पना आलेली आहे. हे रिसॉर्ट मुलीच्या आई वडिलांना परवडतच असं नाही. बरं, त्या रिसॉर्टला जाताना पुन्हा तुम्ही 4 चाकी घेऊन जा, म्हणजे इतक्या गोष्टी, त्याचे इव्हेंट, हळद, संगीत, त्या सगळ्यांचा पैसा, हे सगळं ज्यांना परवडत नाही ते सुद्धा त्या प्रतिष्ठा आणि आपल्या पोरीच्या सुखासाठी अगदी ऋण काढून सण करणे ज्याला म्हणतात त्या पद्धतीने करत राहतात. परंतु या सगळ्यांमध्ये लक्ष कुणी दिलं पाहिजे? खरं तर जेवढा मोठा विवाह असेल, जेवढ्या मोठ्या रिसॉर्टला असेल, त्या विवाहाला मात्र राजकीय नेते हजेरी लावतात. पण हेही नमूद करण्यासारखं आहे की एखाद्या गोरगरिबाचं एखाद्या समाज मंदिरामध्ये, एखाद्या मंदिरामध्ये जर लग्न असेल तर तिथं नेता पोचत नाही. याचाच अर्थ नेता अशा गरीब विवाहांना, जे अत्यंत गरिबीत आणि कमी खर्चात केले जातात, त्यांना प्रतिष्ठा द्यायला नेते तयार नाहीत. नेत्यांना सुद्धा रिसॉर्ट मधल्या विवाहांनाच प्रतिष्ठा द्यावीशी वाटते. हे फार वाईट चित्र आहे. आणि अशा पद्धतीने ज्या सगळ्या या मोठमोठी नावं, अनेक नावं आहेत जी नावं मी घेऊ शकत नाही, अनेक नावं अशी आहेत की ज्या नावांनी म्हणजे राजकीय महिलांनी सुद्धा त्याच्यावरती तक्रारी केलेल्या आहेत.
मात्र त्यांना न्याय मिळत नाही. पुन्हा पुन्हा आमचा प्रश्न निर्माण होतोय की आम्ही राज्याच्या गृहमंत्र्यांना प्रश्न विचारायचे, हो, की मुख्यमंत्र्यांना विचारायचे, की महिला आयोगाला, की कोणालाच विचारायचेच नाही प्रश्न बरोबर आणि आहे. बळी जाऊ द्यायचे. हे आम्हाला अजूनही कळत नाहीये. कारण प्रश्न विचारल्यावर ते चिल्लर ठरवतात साहेब. हं, मोठी माणसं आहेत, चिल्लर ठरवतात ते. हं. काय बोलायचं आता? सुषमाजी, तुम्ही आमच्यासोबत राहाच. आपल्यासोबत आणखी 2 पाहुणे येतात. त्यांना इंट्रोड्यूस करण्यासाठी, त्यांची ओळख करून घेण्यासाठी आपण पुन्हा एकदा जाऊयात गेस्ट सेंटरला. आपल्यासोबत असतील क्षितिजा वडतकर, ज्या कायदेतज्ञ आहेत, त्याचप्रमाणे चित्रकार आणि कवी असलेले आणि विविध विषयांवरती लिहित असलेले लेखक संजीव खांडेकर सुद्धा आपल्यासोबत असतील. पण आता मी पहिल्यांदा जातो